हे पहा तुम्हाला एक गोष्ट सांगते मी. दिवाळी आली तर बहीण भावंड होते. बहीण भावंड ते गावाकडे राहायचे. तर मग त्या पोरीचं लग्न झालं आणि ती तिच्या घरी गेली, सासर घरी. मग तिला 1-2 वर्ष झाली तिच्या लग्नाला. तर मग भावाला वाटलं आता आपण बहिणीला घेऊन या आपल्या दिवाळीला. मग ती गेली तर तो चालला रस्त्यानं चालला तर एक आहे ना नदी आडवी आली. नदीला एवढं पाणी फुल पाणी लगी. आता तो कसा म्हणतो, हे बघ गंगे माय, मला आहे ना माझ्या बहिणीच्या घरी जायचं आहे, माझ्या बहिणीला मला भेटायचं आहे आणि माझ्या बहिणीला मला दिवाळीला माझ्या घरी आणायचं आहे. गंगे माय मला जाऊ देव तिकडं. तर तो अंतःकरणापासून म्हणून राहिला लगी. पहिले लोक जसं म्हणलं तसा देव ऐकत होता. मग त्या गंगा माईनं काय केलं, लगेच 2 भांगा होऊन गेल्या. पाणी इकडचं पाणी इकडं आलं, इकडचं पाणी लगेच धार पडली लगी मधी धार पडल्याबरोबर तो लगी गेला घुसून मधी. तर मग ती काय म्हणे, थांब म्हणे, उभा राह म्हणे. ती तिकड थडीला गेला ना तो, तर ती काय म्हणती, थांब उभा राह. कोण म्हणती? नदी म्हणती. हा. तर म्हणे या पाय म्हणे, तू इकूनच ये म्हणे, पुन्हा तुझ्या बहिणीला घेऊन ये, भेटून ये, काही कर म्हणे, पण तू इकूनच ये म्हणे, मला तुला घेऊन जाणं म्हणे माझ्या संग. म्हणे तुला वचन देतो म्हणे, मी इकूनच येईन म्हणे. गेला पुढं, चालला पुढं तर एक वाघ आडवा झाला एका अरण्यामध्ये. तर तिथं चीच म्हणता तिथं पाखरू नाही आणि तो वाघ तिथे येऊन उभा राहिला. तर त्या वाघाला तो काय म्हणतो, अरे म्हणे ह्या बाय म्हणे, माझ्या बहिणीमध्ये माझा लय जीव म्हणे, माझ्या बहिणीला मला भेटायला जायचंय म्हणे, पण मला तू खाऊ नको म्हणे. त्याला वाचा फुटली त्या जनावराला बी. तर तो वाघ काय म्हणतो, अरे म्हणे तू एवढा कळकळ करवलं म्हणे बहिणीसाठी. म्हणे हाव म्हणे, माझ्या बहिणीमध्ये माझा लय जीव आहे म्हणे. म्हणे ह्या पाय म्हणे, मी तुझ्या बहिणीचं नाव काढलं म्हणे, तर म्हणून मी तुला सोडलं म्हणे, नाही तर मी तुला आता खाऊन टाकलं असतं म्हणे. आणि पण तू काय कर म्हणे, तिकडं जाशील ना बहिणीला भेटायला तर ह्याच रस्त्यानं पुन्हा ये म्हणे, मी तुला खाल्ल्याशिवाय राहणार नाही म्हणे. बरं म्हणे, तुम्हाला वचन देतो म्हणे बाबा. गेला पुढं चालता तिथे एक साप होता. पुन्हा एक साप भेटला त्याला. साप भेटल्याबरोबर सापाला वास आला याचा माणसाचा. जसा सटपटून आला साप लगी फणी वर केली. म्हणे ऐ म्हणे, थांब उभा राह, मला आहे ना तुला खायचंय म्हणे. अरे म्हणे माझ्या बहिणीमध्ये लय माझा जीव आहे म्हणे, तर माझ्या बहिणीला मी भेटायला चाललो म्हणे, माझी बहिणीला कधी तिच्या नवऱ्याला पाठवलं म्हणे तर मला घेऊन ये नाही म्हणे दिवाळीला. जाऊ दे रे म्हणे, मला खाऊ नको रे म्हणे सापा. म्हणे बापरे म्हणे, एवढा कळकळ करतो म्हणे बहिणीसाठी, तुला माफ म्हणे, पण चुकून ये आता तू ह्याच रस्त्याने ये म्हणे, आणि मी तुला खाल्ल्याशिवाय राहणार नाही म्हणे. बरं म्हणे. मग तो चालला पुढं, गेला तर लगी बहिणीच्या दारी गेला तर त्याला बहीण दिसली. तर त्यानं गळ्यातले गेल्या मिठी मारली. मग तो तिला काही सांगितलं नाही संकट, असे संकट पडले म्हणून काहीच नाही सांगितलं. पण बहिणीचा जीव पाय, मग भावाचा जीव तेवढा तर बहिणीचा त्याच्या पाचा ज्यादा. तर गेला तिथं गेला, बहिणीला कवटळीत धरलं, दोघं बहीण भावंड रडले. त्याच्या कसं तरी झालं त्याला, की आपण बहिणीला आणायला आलो तर आपले किती संकट आले बा एवढे. मग म्हणे भाऊ तू काय कर म्हणे, आता राहाय. आणि म्हणे ताई तू माझ्या संग चालती का? नाही ना म्हणे भाऊ, माझं असं काम आहे, माझं तसं काम आहे, मी काही येत नाही म्हणे, मी तुला कधी स्वयंपाक करते म्हणे एकदम छान. मग तिनं काय केलं, पहिले जात्यानं ती डाळ दळली हरभऱ्याची आणि बुंदीचे लाडू केले. बुंदीचे लाडू तिनं केले आणि पिशीमध्ये भरले भावाच्या, आणि म्हणे भाऊ कुठं विसरू नको, काही नको म्हणे, आणि एवढे आपल्या आईजवळ नेऊन दे, आणि दोघं मायले का तुम्ही खा बरं म्हणे. तर मग बरं म्हणे आई. तो चालला
चालला ती तिला जात्यानं ते बेसन दळलं होतं आणि डाळ, तर त्या जात्यामध्ये साप गेला. साप गेला, तो साप तिला दिसला. कोणाला? त्या बाईला, तिच्या बहिणीला. तो म्हणे, अगो म्हणे बाई, मी आता डाळ दळली म्हणे या जात्यानं, आणि ह्यो साप तर याच्यामध्ये होता म्हणे. आता म्हणे बाई माझ्या भावानं खाल्ले काय ग म्हणे वाया लाडू. तशीच पोरगी निघली धुरा त्याच्या मागं लगी. तिथं सापडून तिथं सापडून तिथं सापडून एक झाड होतं, आणि झाडाला काय केलं त्या पोरानं, ती पिशी लाडूची ना त्या झाडाला लटकून दिली, आणि तो तिथं आरामशीर मस्त बसला. कुठं? त्या झाडाखाली. झाडाखाली बसला तर वृक्ष लगी धावपळ करत लगी गेली त्याच्यापाशी गेली, आणि म्हणे का रे म्हणे भाऊ, बापरे बरं सापडा रे तू मला, आणि तो लाडू खाल्ले का माय? म्हणे नाही बाई मी नाही खाल्ले लाडू. म्हणे मग कुठे? हे झाडाला अटकून ठेवले म्हणे म्या. म्हणे तो खाल्ला नाही ना म्हणे माय? म्हणे नाही म्हणे हा बाई म्या नाही खाल्ला म्हणे. म्हणे या पाय म्हणे तो साप आहे ना म्हणे, तर जात्यामध्ये होता म्हणे, आणि बेसन पीठ दळलं म्हणे माय, मला वाटलं तो खाल्ला काय रस्त्यानं. म्हणे मग बाई म्हणे मला लय संकट आहे म्हणे पुढं. म्हणे काय संकट आहे म्हणे बाप्पा? म्हणे या बाय म्हणे मला साप खाणार आहे म्हणे, मला वाघ खाणार आहे म्हणे, आणि मला आहे ना म्हणे नदी बी मला नेऊन नेणार आहे म्हणे. तिला मोठा पूर चालू आहे म्हणे ना, ती बी मला घेऊन जाणार आहे म्हणे. म्हणे हाव, थांब थांब थांब, बरं झालं म्हणे मला बुद्धी दिली म्हणे देवानं, मी तुला संकटातून सोडून आणि तुला घरी पोहोचता करते म्हणे. चालले दोघं जण. चालता चालता लगे पहिल्यांदा लगे साप भेटला. साप भेटला लगे दोघं जणांना आडवा झाला. ह्या बा म्हणे तुम्ही ऐका म्हणे, आम्ही बहीण भावंड म्हणे, आमची ताडातोड्या करू नको म्हणे सापा, आणि माझ्या भावाला तू खाऊ नको म्हणे. लागत तू मला खाय म्हणे, पण माझ्या भावाला खाऊ नको म्हणे. तर मग त्यानं दोघालाही सोडून दिलं. गेला पुढं गेला लगे वाघ भेटल्याबरोबर तर लगे तो वाघ म्हणतो, अरे बापरे एक शिकार होती, आता 2 सापडल्या आपल्याला, आपण दोन्हीला खाऊ, आता आपलं पोट भरून जाईल. मग ती काय म्हणती म्हणे, आली ते जवळ तर म्हणे आई उभे राहा म्हणे, वाचा फुटली त्या वाघाला, तुम्हाला दोघाला खाऊन टाकायचं म्हणे. म्हणे या बा म्हणे शिरी संसारी आम्ही दोघंच भाऊ म्हणे. तिने हात जोडले त्या वाघाला, आणि म्हणे आम्हाला दोघाला खाऊ नको म्हणे, आमचा लय दोघाचा बहीण भावलाचा लय जीव म्हणे एकोणी आरामध्ये, आणि नको रे म्हणे वाघ आम्हाला खाऊ नको म्हणे. त्याला किव आली, त्यानं सोडून दिलं. नदीला पाणी चालू होतं दराट लगी. म्हणे आई आता कसं करते म्हणे बाई, थांब म्हणे मी बोलते म्हणे गंगामाई संग. ती बहीण म्हणती म्हणे गंगामाई आम्हाला दोघा बहीण भावंडाला तिकडे जाऊ दे ना म्हणे, आम्हाला नको नेऊ म्हणे, आम्हाला कधी म्हणे आमचा लय बहीण भावंडाचा लय जीव म्हणे एकोणी आरामध्ये, आणि शिरे संसारी आम्ही दोघंची म्हणे आमच्या मायला, मग कोणीही नाही म्हणे आम्हाला. बरं म्हणे बाप्पा. तिने लगेच वाट दिली लगी, आणि त्याला लगेच जाय म्हणे भाऊ तो पटकन निघून. तो तिकडं गेला, आणि ही बाई माग आली तिच्या घरी. ती गेली, आणि त्याच्या घरी तो गेला. माझी गोष्ट सरो, आणि तुमचं पोट भरो.